जय श्रीराम मित्रांनो. तर आपण चाललो पैठणला आणि पैठणला जाता वेळेस पाऊस काय झापूक झुपूक 5 मिनिटालाही जात होता. मग आम्ही एंट्री मारली पैठणमध्ये आणि पैठण तर खूप सुंदर असं देवस्थान आहे. देवांची खूप सुंदर अशी तिथं स्थापना झालेली आहे. मग आम्ही आलो आतमध्ये करण अर्जुन खूप भांडणं घेत होते. फायनली आतमध्ये आलो आणि गाडी लावली पार्किंगला आणि गंगा तर खूप भरली होती, कारण की नाथसागरचे 3 दरवाजे उघडले होते. लोकांनी थोडीशी घाणपण केली ती. पाहुण्याचा प्लॅन केला तर पण कॅन्सल करायला, कारण की मी कपडे आले नव्हते. मग आलो आम्ही मठामध्ये. तिथं पाहुण्यांचा दशक्रियाचा कार्यक्रम होता. मग तिथं केला मी जेवण वगैरे. मग आम्ही चाललो एकनाथ महाराजांचं दर्शन घ्यायला. आतमध्ये खूप सुंदर असं वातावरण तयार झालं. जर तुम्ही आले पैठणला तर महाराजांचा प्रसाद खाल्ल्याशिवाय जायचं नाही. आणि आतमध्ये गेलं तिथं खूप सुंदर असं वाक्य होतं, अनाथांच्या नाथ नमो नमा. मग आम्ही घेतलं महाराजांचं दर्शन आणि ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती तर खूप सुंदर होती तिथं. तर भोमरे साहेबांनी रामकथाचा कार्यक्रम केला. मग आम्ही चाललो घरी. कसा वाटतं तुम्हाला ब्लॉग?